माझे आजी सगळ्यांसमोर सगळं बोलतील आणि त्यांनी जानूला आधीबद्दल काही विचारलं तर Oh God. Oh God. जानूच्या आजीने तुझा पाण उतारच केला रे. आता तुझं कसं होणार रे जयंत? तुम्ही इथे का आलात? हा हे बघा मी 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 ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये आहे. प्लीज प्लीज मला आता तुमचं काहीच ऐकायचं नाहीये. तुम्ही प्लीज निघून जा इथून. प्लीज निघून जा. अरे आम्ही असे कसे निघून जाऊ? हा, आम्ही जर निघून गेलो तर तुला दिलासा कोण देणार? आम्ही तुला इथे दिलासा द्यायला आलोय रे. तुझ्या या अशा अवस्थेत तू एकटा काय करणार ना, म्हणून आम्ही तुझ्यासोबत आलो. हे बघा मला काहीच गरज नाहीये तुमच्या दिलासाची. हा, काही घडलंच नाहीये, काही बिघडलंच नाहीये, मग दिलासा कसला? सगळं ठीक आहे. सगळं ठीक आहे. प्लीज तुम्ही निघून जा. प्लीज निघून जा. हा आजी ना, आजीशी मी बोलणार आहे. मी बोलणार. मी त्यांची समजूत काढेन. डोंट वरी. ओके, मी त्यांची समजूत काढेन. अच्छा, तू समजूत काढ. अरे तू समजूत काढायच्या आधी ती म्हातारी तुला जानूच्या आयुष्यातूनच बाहेर काढेल रे. आणि 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 जानूच्या घरच्यांना जेव्हा आजी सगळं खरं खरं सांगतील ना, तेव्हा तुला काय वाटतं? तिच्या घरचे तुला खरंच उभं करून घेतील का? हा 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 हा? नाही नाही. हा, आणि एकदा का जानूला जर का कळलं की तिच्या घरचे तिच्या सपोर्ट मध्ये आहेत, ती तरी कशाला थांबणार आहे इथे? हा, ती पण निघून जाणार. बरोबर बोललास तू. जानू आता जयंतला सोडून जाणार. जानू त्या मॅडशी लग्न करणार. जानू जयंतला सोडून जाणार. जानू 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 मॅडशी लग्न करणार. लग्न करणार. निघून जा. निघून जा. निघून जा. एंकी, ए एंकी, अरे ध्यान कुठं आहे रे तुझं? कुठं हरवलास? हा, मी बोलतेय ना तुझ्या संग. हा, एंकी, बाबा तुला काय लागलं नाही ना? अरे ध्यान कुठं आहे रे तुझं? ध्यान कुठं आहे? मी एक आलोय, तुला नाही दिसत होय? तुला नाही दिसत. कसं आहेस? बरं आहेस ना? बरं आहे ना? आई, वेंकी, तुम्ही असं वाटत का थांबलाय? काय झालं? आरती, अगं बघ कसं खोळवल्यागत करतोय बघ सकाळपासनं. कुठं ध्यानच नाहीये त्याचं. सकाळी बी हातात त्याच्या सुई टोचली बघ. सगळे टोपल्या खाली पडल्या. अगं गाडी येणार होती अंगावर, मी ढकललं त्याला. काय रे, एवढं कशा पायी जीवावर उदार झाला? आई, थांब थांब, मी बघते. वेंकी, काय झालं तुला? ताप बी पालाय का? बरं वाटत नाहीये का? अस्वस्थ वाटते, घाबरल्यागत होते का?
तुझा उजवा डोळा फडफडतोय. आरती अगं बाप्या माणसाचा उजवा डोळा फडफडायला लागला म्हणजे ना काहीतरी अशुभ घडणार असतं बघ. अशू होय. तरी वाईट. पिंकी वाईट घडणार नाहीये. कसं सांगू तुला, वाईट घडलंय रे. ते हरीश दादा आणि सिंचुताई ते दोघं आई बाबाशी खोटं बोलले. लक्ष्मी तू इथेच उतरशील का? आता इकडून पुढे आलो तर पुन्हा वळवायला लागेल गाडी, वेळ जाईल का त्यात? म्हणजे तुम्ही आत नाही येतात? नाही अगं, उशीर झालाय, परत ट्रॅफिक असेल खूप. असं काय करताय? इथवर आलात आणि आत आला नाही. हे जानूला कळलं, आईनं कळलं तर वाईट वाटेल ना. 2 मिनिटं या ना. बरं पण लगेच निघीन मी. हो चल. बरं ऐका, ते हरीश सिंचनाबद्दल इथे काही बोलू नका. आजी, तू काय मला आणि जानूला वेगळं करणार? ज्या कोणाच्या मनात हा विचार येईल मी त्याला सोडणार नाही. मी काय करून बसलो? मी काय करून बसलो? आजी, आजी, आजी उठा. आजी, आजी डोळे उघडा. आजी, आजी. काय करू? काय करू? गॉड, जानूच्या वॉकवरून परत येण्याची वेळ झाली. सासूबाई, आई,
हरीश खर्जावई म्हणून इथे राहणार आहे. हॅरी जे काही वागतोय ना ते बरोबर वागतोय. कळलं तुम्हाला? या आता. काय झालं? तुम्ही का सारखं माझ्या मागे मागे करताय? मी नाही चिडली तुमच्यावर. खरं तर ना मी कुणावरच नाही चिडली. मला माहितीये परिस्थिती आपल्या हातात नसते. मला कळतंय हो सगळं, पण वळत नाहीये. संतोष दादाचं वागणं कमी होतं म्हणून आता हरीश असं वागायला लागले. तुम्हाला माहितीये जान्हवीच्या घरी जाण्याआधीच घरचा दोर निघाला होता असं आई मला सांगत होती. मला वाटलं होतं आता तरी परिस्थिती बदलेल, सगळं नीट होईल, पण नाही. संतोष दादा जरा कुठे बरं वागायला लागला तर हरीश घर सोडून आला. मला ना खरंच कळत नाहीये हरीश असं का वागतोय. मला खूप राग येतोय त्याचा. मॅडम 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 जरा शांत. तुम्ही बसा बसा सांगतोय ना मॅडम. खरंच हे बघा, इतरांचं वागणं आपल्या हातात नसतं. तसं तुम्हाला हरीशच्या वागण्याचा राग येतो ना मॅडम, तसंच मला आजीच्या वागण्याचा सुद्धा खूप राग येतो. मॅडम काहीही झालं तरी ना तुम्ही तुमच्या भावाचं काही करू शकता, आम्ही माझ्या आजीचं. मॅडम आपण आत्ता ज्या परिस्थितीत आहोत ना त्या परिस्थितीशी जुळवून घेतल्याशिवाय आपल्याकडे कुठला पर्यायच नाही हो मॅडम. आणि हो मॅडम, कसं असतं की आता कधी कधी माणसाची गाडी जी असते ना ती कधी कधी भरकटते किंवा रस्ता चुकतो आणि तिला मार्गावर लागायला किंवा करेक्ट स्टेशनावर पोचायला मॅडम थोडा वेळ तर द्यावाच लागतो ना. खरं तुमचं. आलिया भोगासी असावे सादर. करावा आदर बायकोचा. माझा फोन. वीणा वहिनी, हा वीणा वहिनी बोल. काय? हो बरं बरं, आम्ही निघतो लगेच. हो. अहो आजीला ऍडमिट केले. जानू, आरती तू इथे. वेंकी दादा कुठे आहे? तो नाही आला ग. मी काय ग, सगळं ठीक आहे ना? ते आपण आत बसून बोलायचं का? सॉरी, ये ना आत ये. चल. आजी बाबा, आजीला काय झालं? आई काय झालं? काहीच माहित नाही, पण तिथे कुठेतरी डॉक्टर दिसताना लवकर घेऊन मी आणतो. हे आई, नको काळजी करू, बरी होणार ती. नाही नाही, असं विचार नको करूस तू. काही नाही होणार. सासूबाई लवकर बऱ्या होतील, मग लवकर बऱ्या होणार. अहो डॉक्टर, काय झालं? माहित नाही डॉक्टर, पण त्या बेशुद्ध झाल्यात. तुम्ही प्लीज त्यांना लवकरात लवकर ऍडमिट करू शकता का? वॉर्ड बॉय त्यांना न्या चेकअपसाठी. सावकाशी होता. हळू सावकाश. डॉक्टर, बराच वेळ झाला सासूबाई बेशुद्ध आहे. त्या लवकर शुद्धीवर येतील ना? ते चेक केल्याशिवाय कसं सांगणार? तुम्ही नका काळजी करू, मी सांगतो.
अचानक काय झालं असेल ह्याला काही समजत नाहीये. असं कसं झालं? बघा ना बाबा, नशीब मी तिथे पोहोचलो, नाहीतर काय झालं असतं काय माहित. हो ना रे. नाडी चालू होती, मी बघितली. हो ना आई आत नेलंय आता सासूबाईंना. डॉक्टर तपासताय. काय झालं आई? आजीला बरं नव्हतं का? अगं नाही ना, अगदी बऱ्या होत्या. काय झालं काहीच कळायला मार्ग नाही. आई आई तू नको हा काळजी करू. आजीला वाटेल बरं. हा काका तुम्ही पण शांत व्हा. आपण सगळे आहोत ना इथे. आजीला आपण सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट देऊया, ठीक आहे? हो हो हो. अच्छा जयंत, सगळ्यात शेवटी तिकडे तूच होतास ना? नक्की काय झालं होतं अरे? मला एक्झॅक्टली माहीत नाही. मी त्यांच्याजवळ जेव्हा गेलो त्या ऑलरेडी बेशुद्ध होत्या. म्हणजे मी त्यांना जेवायला बोलवण्यासाठी त्यांच्याजवळ गेलो तेव्हा मला कळलं. मग मी त्यांना घाईघाईने हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी निघणार तेवढ्यात आई बाबा आले होते. हो ना. त्यामुळे मलाही माहीत नाही नेमकं काय झालं. आई पिढाची आता ना डॉक्टर आत घेऊन गेले तपासतायत. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले ते आजीला. या हॉस्पिटलचा खर्च परवडणार आहे का आपल्याला? तसंही आजीचं आता झालंय वय. किती खर्च करायचा तिच्यावर कळत नाही ना. चुकून जरी आजी शुद्धीवर आल्या आणि त्या कोणाशीही बोलल्या तर सगळं संपलं. डॉक्टर कशी आहे माझी आई? काही सिरियस आहे का काही? रिलॅक्स. शुद्धीवर आल्या का त्या? आम्ही भेटू शकतो का आजीला? भेटू आम्ही त्यांना. आपण नक्की काय झालंय आजीला? रिलॅक्स रिलॅक्स, पॅनिक होऊ नका. जस्ट मी आता जे चेक केलं त्यामुळे असं वाटतंय सफोकेशनमुळे किंवा तत्सम काही कारणामुळे त्यांना त्रास झाला असावा. म्हणजे बराच वेळ त्यांना श्वास घेता आला नाही. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. सफोकेशनमुळे आईला त्रास झाला? एक्झॅक्टली. आता ते का झालं, कशामुळे झालं, त्या कुठे गेल्या होत्या, त्यामुळे एवढ्या सफोकेट झाल्या. नक्की काय घडलं कोणी सांगू शकेल का? त्यावेळी घरी त्यांच्यासोबत कोण होतं? मी होतो. म्हणजे अगदी सोबत नव्हतो, पण त्यावेळेला मीच घरी होतो. आणि तुम्ही म्हणताय तसं सफोकेट होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. कारण आजी हॉलमध्ये सोफ्यावरच झोपल्या होत्या आणि आमचा हॉल खूप मोठा आहे, सेंट्रलाइज AC. नाही पण तिथलं वातावरण तर म्हणजे त्या वातावरणात कसं काय कोण गुदमरेल नाही का? पण डॉक्टर मला सांगा, माझ्या आईची कंडिशन कशी आहे? सिरियस नाही आहे ना काही? हो सिरियसच आहे. त्यांची कंडिशन क्रिटिकलच आहे. त्यांचे काही जुने रिपोर्ट असतील तर ते हँड ओव्हर करा. मागवते मी. हो बऱ्या होतील ना आमच्या सासूबाई? तब्येतीबद्दल आम्ही सध्या काही जास्त सांगू शकणार नाही. अंडर ऑब्झर्वेशनसाठी आम्ही ICUमध्ये ठेवलेलं आहे. पण त्यांना शुद्ध यायला वेळ लागेल. आम्ही ट्रीटमेंट सुरू करू. सध्या त्यांचं वय बघता रिस्पॉन्स कसा येतो ते आपण मॉनिटरिंग करू. तोपर्यंत तुम्ही पुढची प्रोसिजर करून घ्या. आणि हो, हे काही मेडिसिन आहेत ते तेवढे घेऊन या. डॉक्टर तरी साधारण किती ॲडव्हान्स भरावा लागेल? हे बघा ICUमध्ये ठेवलं आहे म्हटल्यानंतर रफली 1 लाख रुपये तरी होतील. बाकी जे काय आहे ते बिलिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला प्रॉपर कळेल. फोर्थ. हॅलो हां
तर आज या ठिकाणी माननीय श्री संपतराव सर्जेराव गाडे पाटील साहेबांना या इलेक्शन मध्ये भरघोस मतांनी यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल आपण सर्वजण त्यांना अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. तर एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या माननीय श्री संपतराव गाडे पाटील साहेबांसाठी. आणि आता तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता मी श्री माननीय संपतराव सर्जेराव गाडे पाटलांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि पक्षातर्फे दिलेल्या भेटवस्तू स्वीकाराव्यात. संपतराव गाडे पाटलांचा संपतराव गाडे पाटलांचा संपतराव गाडे पाटलांचा. संपत, अभिनंदन. आमचं स्वप्न पूर्ण झालं. माझा संपत आज आमदार झाला. गाडे पाटील घराण्याची शान वाढवली आणि त्यामुळं आज गाडे पाटील घराण्यातील प्रत्येक व्यक्तीनं याच्यावरून पैसे ओवाळायचे आणि तो सगळा पैसा आपल्या पक्षातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला वाटण्यात येईल. आणि हो, राहिलेला सगळा पैसा दान करण्यात येईल असं मी जाहीर करते. आजी, जानू, नको रडू जानू, विश्वास ठेव. आजी पूर्वीसारखी ठणठणीत बरी होऊन घरी येईल बघ. तुला खरं सांगू का आरती, मला ना असं आठवतच नाहीये की आतापर्यंत मी माझ्या आजीला कधी असं उदास बसलेलं किंवा ती खंगली आहे, सतत माझं हे दुखतंय ते दुखतंय असं बोलताना पाहिलंय. असं कधीच झालं नाहीये अगं. आणि आज अचानक अशी बेशुद्ध पडली आणि आता हॉस्पिटलमध्ये. आरती, तिच्या मनात काही साचलं असेल का जे ती कोणाशीच बोलू शकली नाही? हा, असं काही असेल का? का तिच्या खाड्यात काही वेडवाकडं आलं असेल? पण असं झालेलंच नाहीये. इथे आल्यापासून आजीने बाहेरचं काहीच खाल्लं नाहीये अगं. तिला ना कधी असं ती म्हणालीच नाही की तिच्या छातीत दुखतंय किंवा तिला कधी बीपीचा त्रास होता, असं काहीच नव्हतं अगं तिला. मग आज अचानक असं कसं? जानू, आरती, मला ना काही कळत नाहीये आरती. आणि मला ना माझ्या आजीने माझं बाळ बघायला हवंय ग. जानू, बस बस बस, रडू नको आता, रडू नको. हे बघ, तो आहे की नाही, असं समज का देवानं तुझं ऐकलंच आहे. खरंच. हे बघ, देव आपल्या लेकरांचं नेहमीच ऐकतो ग. मग आता नाही ऐकणार का तुझं तो? आणि हे बघ ना, आज आजीला जेव्हा त्रास झाला एवढा, तेव्हा नेमकं जयंतदादा इथं होते की नाही? एरवी या टायमाला जयंतदादा नसतात ना घरात, पण आज होते. म्हणजे देव नक्कीच आजीकडे बघतोय. तू नक्कीच आजीची काळजी घेईल ग. तू बरं करल आपल्या आजीला, विश्वास ठेव जानू. हे बघ, मी तुला सांगू, माझी आई काय म्हणते का, गरोदर बाई जो काही विचार करत असेल, मग तो चांगला असो वाईट असो, ते समजा तिचं बाळ ऐकत असते ग. पोटातलं बाळ ऐकत असते जानू. मग आपल्या बाळाला त्रास नको व्हायला ना, नको ना. मग तू असा वाईट वंगाळ विचार करू नको. आपली आजी बरी होणार आहे. हा, तू 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 आराम कर. हा, तुला काय तर खायला आणू का? नाही, नको, माझी इच्छा नाहीये अगं. जानू, अगं ते फोन करतीलच की आपल्याला, सांगतीलच की, आणि सगळं चांगलंच होणार आहे. हा,
बरं खायला राहू दे, तू तू आराम कर, जरा पडून राहा, बरं वाटेल तुला आपल्या बाळासाठी. जानू चल आराम कर. हा आरती अगं आराम कर ग. चल अगं पण आता एक शब्द बोलायचा नाही. हा मी सांगते ना, आराम कर ग. चल आरती, पण जर का कुणाचा फोन आला तर मला उठवशील ना? मी सांगते की ग, नको काळजी करू. चल बस. झोप नको अशी. दळवे, मिस्टर दळवे. काका हो. त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यात का तुम्ही? हो करतो आता. आणि ह्या काही टेस्ट आहेत त्या इथेच होतील, आणि याचंही पूर्ण बिल पे करावं नाही, लागेल. त्याची काळजी नका करू तुम्ही. पण मला सांगा, सासूबाई लवकर बऱ्या होतील ना? आता लगेच काही सांगू शकत नाही, त्यांना शुद्ध कधी येते यावर डिपेंड आहे. ओके, आलोच मी. थँक्यू डॉक्टर साहेब. काय नुसती रडारड चालली आहे यांची. आणि या हॉस्पिटलचे डॉक्टर एकावर एक टेस्ट सांगतायत, काय बिलं वाढवतायत. ती बिलं बघून माझं बीपी वाढतंय, त्याचं कोणाला काही नाही. बाबा, आजी माझ्याकडे राहायला आल्या होत्या, त्यांची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यामुळे तुम्ही प्लीज पैशांची अजिबात काळजी करू नका. आजीच्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च मी करेन. आणि काका, अहो जयंत एकटाच नाहीये. आजीच्या ट्रीटमेंटमध्ये मी पण थोडा हातभार लावीन ना. मी कुठूनही पैसे गोळा करेन काका, पण तुम्ही या सगळ्याची नका काळजी करू खरंच. सिद्धू, जयंत, तुम्ही दोघांनी आईच्या उपचाराचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली, याबद्दल खरंच मी आभारी आहे तुमचा. नाही, फॉर्मॅलिटी नाही, खरंच सांगतो. पण माझ्याकडे आहेत पैसे, खरंच. माझ्या फंडातले काही पैसे मी बाजूला काढून ठेवलेत ना, ते मी आईच्या उपचाराकरता वापरू शकतो. आणि समजा गरज लागली तर तुम्ही लोक आहातच ना. अरे, मी हक्कानं सांगेन तुम्हाला दोघांना. पण आता तरी माझ्या आईच्या उपचारांचा खर्च मलाच करू द्या. हे अगदी बरोबर बोलतायत. ते बघतील पैशांचं. फक्त माझ्या सासूबाई लवकर बऱ्या व्हायला हव्यात, बस. आजींना कधीही शुद्ध येऊ शकते. मला अलर्ट राहायला हवं. काही झालं तरी मला हा वॉर्ड सोडून जाता येणार नाही. आणि आता साहेबांचे थोरले चिरंजीव अधिराज दादा आणि तसेच साहेबांच्या धर्मपत्नी रेणुकाताई यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि या कार्यात सहभाग घ्यावा. हॅलो. हॅलो हॅलो वहिनी, सिंचू आहे तिथे? नाही, ती तिच्या रूममध्ये आहे. काही काम होतं का? वहिनी प्लीज तिला सांगा ना, एकदा तरी हॉस्पिटलमध्ये येऊन जा म्हणून. कारण ते परत दिसणार नाही. इथे सगळे आले आहेत, फक्त तीच नाही आहे. प्लीज तेवढं सांगा ना तिला. हो, सांगते लगेच. काय ग, काय म्हणून जातो सिंचनाचा बिनकामी नवरा? आजी,
हरीश भाऊजी म्हणाले की हॉस्पिटलमध्ये सगळे येऊन आजीला भेटून गेले, फक्त सिंचनच बाकी आहे. आणि ती हॉस्पिटलमध्ये गेली नाही हे दिसायलाही बरं वाटत नाहीये. आणि म्हणूनच भाऊजींनी असा निरोप दिलाय की तिला आजीला आत्ताच्या आत्ता भेटायला यायला सांग म्हणून. तर द्यायचा का हा निरोप तिला? नाही, काही गरज नाही. या तडवींची अशी चिरली पाहिजे. असू दे रडत त्या म्हातारीच्या दुःखात. हां मिस्टर श्रीनिवास, आईंना पहिले काही शुगर BP आजार वगैरे? डॉक्टर साहेब, त्रास म्हणजे शुगर आहे पण कंट्रोलमध्ये आहे. तसं काही फारसा त्रास नाही आहे. हो, नाही, गुडघेदुखी आहे, त्याचंही औषध सुरू आहे. पण तुम्ही का विचारताय हे? डॉक्टर, अहो बोला ना, काय झालंय? नाही, मी जरा स्पष्टच बोलतो. ॲक्च्युली आम्ही ज्या प्रायमरी टेस्ट केल्या आहे त्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की मेंदूला ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात त्या डॅमेज झालेल्या आहे. हे एकाएकी होत नाही. एक तर त्यांना खूप दिवसापासून हा त्रास होत असेल, नाहीतर तर काय डॉक्टर, बोला ना, काय झालं? ही एक मेडिको लिगल केस असू शकते, म्हणजेच क्रिमिनल केस. काय? क्रिमिनल केस? अहो, युजलेस, काही कामं नाही येते. जो येतोय तो मलाच सांगतोय. ती भावना माझ्या भावाची केस ओपन करणार आहेत हे येऊन येऊन मलाच सांगतायत. मग मी काय करू? डार्लिंग, रिलॅक्स रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. का चिडतेस एवढी? अरे मग ती भावना बघ ना. अरे काय दाखवायचंय तिला? तिलाच माझ्या भावाच्या केसची पडलीये, तिलाच आनंदीची पडलीये. युजलेस बाई, महान व्हायचा ना एक चान्स सोडत नाही. शांत हो. बघ, तिला जे काही करायचं ते करू दे ना. आपल्याला जे करायचं होतं ते करून झालेलं आहे. आता काय करणार आहोत आपण? करू शकतो. आणि आता ते मी करणारच आहे. म्हणजे नक्की काय करायचा प्लॅन आहे तुझा? दादाची केस भावनाच्या आधी मी ओपन करणार. हो, तो ऍक्सिडेंट कोणी घडवून आणलाय हे तिच्या आधी मी शोधून काढणार. पण हे सगळं करायची काय गरज आहे आपल्याला? काय गरज आहे म्हणजे? अरे सावत्र असला तरी भाऊ होता तो माझा. माझी माझी सख्खी आई गेलीये त्या ऍक्सिडेंट मध्ये. त्यांना जस्टिस मिळायला नको? आत्ता जस्टिस आठवतोय हिला. इतके दिवस काय झोपली होती? डार्लिंग, हे सगळं बरोबर आहे, पण जरा शांतपणे विचार कर. जे झाले ते उकरून काढण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे त्यावर आपण फोकस करायला नको का? म्हणजे आनंदी, तुला दादाला जर जस्टिस मिळवून द्यायचं असेल तर तू आनंदीवर फोकस कर. तिची काळजी घे. आणि एक महत्वाची गोष्ट, दादाच्या प्रॉपर्टीतला एकही रुपया भावनाला मिळणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेऊ. रवी, ते तर आपण करूच, पण आधी दादाची केस इम्पॉर्टंट आहे. नाहीतर ती भावना बाजी मारेल आणि मला ते अजिबात नकोय. आता काहीही झालं तरी ही केस मीच ओपन करणार. बिंडोक, इथे मी त्या संपतरावांना केस दाबा म्हणून प्रेशराईज करतोय आणि ही केस ओपन करायला निघाली.
आता मलाच काहीतरी करायला हवं. डॉक्टर, अहो काहीतरीच काय हे असं काही होणं शक्यच नाही. कारण आई घरीच होती. घरीच म्हणजे आमच्या घरी नाही, आमच्या जावयाकडे होती. माझी मुलगी प्रेग्नंट आहे, त्यामुळे आई जावयाकडे राहायला गेली होती. त्यामुळे याच्या घरी असं काही होणं शक्यच नाही. पण खरंच सांगतो, आमचा जावई म्हणजे लाखात एक आहे. डॉक्टर जेव्हा आईची शुद्ध केली ना, तेव्हा हा घरीच होता. अहो याच्यामुळेच आम्ही वेळेवर हॉस्पिटलमध्ये येऊ शकलो. तिथे असं काही होणं शक्यच नाही. आमच्या सासूबाईंच्या जीवावर कशाला कोण उठेल? त्यांच्याबरोबर असं काही होऊच शकत नाही. आय एम सॉरी, डोंट वरी. काळजी करू नका. आम्ही तुमच्या सासूबाईंना बरं करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं? त्यांना पुन्हा पहिल्यासारखं चालता बोलता येईल ना? आत्ता सांगता येणार नाही, पण असं होऊ शकतं. त्यासाठी लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. ठीक आहे, तुम्ही तुमच्या वतीने सगळे प्रयत्न करा. खर्चाची अजिबात काळजी करू नका. ओके? ठीक आहे, फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. मी ऑपरेशनची तयारी करतो. लेट्स होप फॉर द बेस्ट. तुम्ही निघा आता. मी थांबते ना आईंबरोबर. नाही लक्ष्मी, मी पण थांबतो तुझ्याबरोबर. असं काय करताय? मला ना आपल्या मुलांची गंमत वाटते. बघ ना, म्हणजे आजी बरोबर मी थांबू का असं विचारलंही नाही ग कोणी. अहो, गेल्या काही दिवसात इतकं काही घडलंय. काय अपेक्षा ठेवायची त्यांच्याकडून? तुम्ही माझा आहे का? तुम्ही जा घरी आराम करा. मी आहे इथे. यांच्यापैकी कोणी रात्री इथे थांबलं आणि नेमकी आजींना शुद्ध आली आणि त्यांनी सगळं सांगून टाकलं तर? नो, आय नीड टू स्टेप अप. ऐका माझं खरंच. आई, मी काय म्हणत होतो, तुम्ही दोघेही आता घरी जा, आराम करा आणि उद्या या. आजींबरोबर मी इथे थांबतो. नाही जावई बापू, तुम्ही कसं थांबणार इथे? आम्ही दोघं थांबू इथे. हां, एकतर तू सकाळपासून इथेच आहेस. तू घरी जा आणि आराम कर, झोप. तुला उद्या कामही असतील ना रे. बाबा, कामं तर होतच राहतील, पण अशा परिस्थितीत कोणीतरी जबाबदार व्यक्ती इथे जितकं थांबणं महत्वाचं आहे ना, तितकंच तुम्हा दोघांचंही आराम करणं महत्वाचं आहे. म्हणून सांगत होतो, तुम्ही दोघी जा, मी थांबतो इथे. नाही नाही, अरे वेंकी, असं काय करतोस तू? आरती तिकडे. अहो थांबू द्या त्याला. तुम्हाला माहिती आहे ना त्याला किती लळा आहे सासूबाईंचा. आणि तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही त्याला जा म्हटलं तरी तो ऐकणार नाही. मग बाहेर कुठेतरी थांबेल इथेच. त्यापेक्षा त्याला थांबू दे. तू थांब. हां हां. नक्की? बर. जयंत, हा म्हणतोय तसं वेंकीला थांबू दे इथे.